तर नाशिकचा भोंदू महेश गिरी उर्फ महेश काकडेला मध्यरात्री अटक करण्यात आली आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांकडून मध्यरात्री लासल गावामध्ये कारवाई करण्यात आली। भोंदू महेश काकडेवर जादूटोणा आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत। गुन्हा दाखल होताच आरोपी महेश काकडे पसार झालेला होता। भुताटके काढण्याचं सांगत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी किरण ताजने यांच्याकडून। किरण, खरं म्हणजे महेश गिरी उर्फ महेश काकडे याला रात्री नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे। पीडित महिलेने ज्या पद्धतीने फिर्याद दिलेली होती त्यानुसार लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये महेश गिरी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता। जादूटोणा विरोधी आणि बलात्काराचा। भुताटकीच्या नावाखाली महिलेला त्यानं फसवलेलं होतं, तिचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार होती आणि त्या सगळ्या अनुषंगाने महेश गिरी याची झाडाझडती घेण्यात आली, आश्रमाची झाडाझडती घेण्यात आली आणि त्यामध्ये काही संगणक आणि महत्वाची कागदपत्र देखील ताब्यात घेतलेली आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर महेश काकडे हा फरार झालेला होता। मध्यरात्रीच्या वेळेला त्याला नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे। आज त्याला न्यायालयात देखील हजर केलं जाणार आहे। आज मात्र या भोंदू बाबाची वैद्यकीय तपासणी देखील केली जाणार असल्याची माहिती मिळते। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर पसार असलेला भोंदू आता नाशिक पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला आहे। येत्या काळामध्ये नेमका काय तपास होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, धन्यवाद किरण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।